नमस्कार, मी संगीता. दिशाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इथं पौष्टिक आणि औषधी गुणधर्मयुक्त अशी कटुरल्याची रस्सा भाजी करणार आहे. आता पावसाळा चालू आहे, तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आता ही रेसिपी करताना फक्त 2 चमचे आपल्याला एक असं साहित्य वापरायचं आहे, म्हणजे एक पदार्थ असं वापरायचा आहे की तिच्याने भाजीची चव 3 ते 4 पटीने तर वाढेलच, पण सर्वजण तुम्हाला नेहमी करायला लावतील अशी ही टेस्टी कटुरल्याची रस्सा भाजी होते. त्यासाठी काय करायचं, छोटे छोटे बाजारातून कटुरले आणलेले होते मी, तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. नंतर हे पाण्यामधून काढायचे आणि 5 ते 10 मिनटं तसेच राहू द्यायचे, म्हणजे त्यातील पाणी सगळं निघून जाते. आता इथं हवे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकतात, पण मी इथं छान लांब लांब चिरून घेतलेले आहे. आता इथं छोटंसं वाटण करायचं आहे. त्यासाठी आलं, लसूण आणि कोथिंबीर घ्यायचा आणि खोबरं घ्यायचं आहे. आता इथं मी खोबरं सुकलेलं वापरलेलं आहे. तुमच्याकडे जर ओलं असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात. कोथिंबीर व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तो सुद्धा आपल्याला मिक्सरला बारीक करायचा आहे. तर थोडं पाणी टाकायचं आणि बघा असं छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे. आता इथं लगेचच आपल्याला कटुरले हे परतवून घ्यायचे आहे. त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये अगदी 1 चमचा तेल टाकायचं. नंतर त्यामध्ये जिरं टाकायचं, मोहरी टाकायची आणि नंतर लसूण टाकायचं आहे. लसूण छान लांब लांब चिरून घ्यायचा आणि नंतर टाकायचा, म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते. नंतर अगदी चिमूटभर हळद टाकायची आणि नंतर लांब चिरून घेतलेले कटुरले टाकायचे आहे. आता इथं छान छोटे छोटे आणि कवडे कटुरले होते, त्यासाठी मी लांब लांबच चिरून घेतलेले आहे. नंतर अगदी थोडंसं मीठ टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे पाणी न टाकताच वाफवून घ्यायचे आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही, फक्त यावर झाकण ठेवून द्यायचं आणि अगदी 5 मिनिटांमध्ये हे कटुरले शिजून जातात. आता बघा अगदी एका वाफेमध्येच हे कटुरले शिजलेले आहे. आता हे कटुरले आपल्याला बाजूला काढायचे आहे, कारण याच कढईमध्ये भाजीला सुद्धा फोडणी द्यायची आहे. आता इथं एका साईडला मी कांदा आणि टमाटर छान बारीक चिरून घेतलेलं आहे. नंतर हे छोटंसं वाटण केलेलंच आहे. आता भाजीला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं. तेल छान कडकडीत तापलं की आपण जे वाटण करून घेतलेलं होतं, आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण टाकायचं. व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर इथं कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता अगोदरच टाकायचा नाही, कारण तो तेलात टाकल्यावरती पूर्ण तेल बाहेर पडतं. त्यासाठी मसाला टाकल्यावर कढीपत्ता टाकायचा, मिनिटभरासाठी होऊ द्यायचं. नंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा. कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. लगेचच इथं लाल टमाटर टाकायचं आहे, छान बारीक चिरून घ्यायचे आणि नंतर टाकायचं. आता इथं 5 मिनिटं हा पूर्ण मसाला होऊ द्यायचा. नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे तिखट टाकायचं. नंतर थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची. आता ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला होता, त्यासाठी त्यामध्येच थोडं पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणीसुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये टाकायचं आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे जोपर्यंत मसाल्याला छान तेल येत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला होऊ द्यायचा आहे. आता झाकण काढायचं आणि बघा मसाल्याला छान तेल आलेलं आहे. आता लगेचच इथं जो पदार्थ टाकायचा आहे त्याच्याने भाजीला खूप छान टेस्ट येते, तो म्हणजे बेसन. अगदी 2 चमचे बेसन टाकायचा आणि अगदी चिमूटभर हिंग टाकायचा, कारण बेसनाचा वापर केलेला आहे, तर त्यासाठी थोडंसं चिमूटभर हिंग टाकायचा. व्यवस्थित मिक्स करायचं आणि अजून आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे. अगदी 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं, म्हणजे मसाल्याला छान तेल येईल. आता बघा मसाला छान झालेला आहे. कांदा लसूणसुद्धा खूप मऊ झालेले आहे. आता लगेचच यामध्ये शिजवून घेतलेले, म्हणजे वाफवून घेतलेले कटुरले टाकायचे. ते व्यवस्थित अगोदर आपल्याला मिक्स करायचे आहे. आता इथंच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. थंड पाणी अजिबात टाकायचं नाही, अगदी गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकल्याने भाजीला खूप छान टेस्ट येते आणि भाजी चांगली होते. भाजीला तेलसुद्धा खूप छान येते, त्यासाठी गरम पाणी टाकायचं. आता हे बघा मंद आचेवरती आपल्याला 5 ते 6 मिनिटं होऊ द्यायचं आहे, कारण की कटुरले आपण अगोदरच वाफवून घेतलेले होते. मसालासुद्धा छान मंद आचेवरती होऊ दिलेला होता. तर 5 ते 6 मिनिटं होऊ द्यायचं आणि नंतर इथं चमचमीत, टेस्टी, पौष्टिक, औषधी गुणधर्माने भरपूर अशी कटुरल्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. आता या रेसिपीसाठी काही खास टिप्स. पहिली टिप्स म्हणजे कटुरले अगोदर आपल्याला हळद मिठामध्ये छान असे वाफवून घ्यायचे. आणि दुसरी टिप्स, जर तुम्हाला बेसन टाकायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही शेव असतील तर ते सुद्धा तुम्ही थोडे कुटून किंवा बारीक करून टाकू शकता, त्याच्याने सुद्धा भाजीला खूप छान टेस्ट येते. एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, सर्वांना खूप आवडेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.